संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं नेमकं चाललंय तरी काय? त्यांना महाराष्ट्रामध्ये काय घडवायचं आहे? या महाराष्ट्राची संस्कृती त्यांना टिकवायची आहे की नाही टिकवायची आहे? मराठी भाषा महाराष्ट्राची महाराष्ट्रामध्ये टिकवायची आहे का नाही टिकवायची आहे? महाराष्ट्रामध्ये परभाषेचं परप्रांतीयांचं कौतुक करण्याची वेळ भारतीय जनता पार्टीच्या आणि संघाच्या लोकांवर का येते आहे? महाराष्ट्राचं काळीज असलेलं मुंबई, या मुंबईतल्या माणसांमध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि संघाचे लोक का करतायत असा एक प्रश्न आज पडलाय. त्याला कारणही तसंच आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह, बघा किती मोठं पद आहे त्यांचं संघाचं, भैयाजी जोशी. या भैयाजी जोशींनी आपल्या भाषणामध्ये किंवा त्यांचं जे काही बौद्धिक असेल काय असेल ते असेल संघाचं त्यामध्ये असं एक विधान केलंय की आता मुंबईमध्ये मराठी बोललीच पाहिजे असं काही नाही. म्हणजे बघा, भैयाजी जोशी मराठी असून सुद्धा, महाराष्ट्राचे असून सुद्धा त्यांच्या मनामध्ये मराठी भाषेचं एवढं, मराठी भाषेविषयी त्यांच्या मनामध्ये एवढा द्वेष आहे हे आपल्याला बघायला मिळालं. या पाठीमागचं नेमकं काय कारण आहे आणि संघाचे लोक किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांची मुंबई बाबतीतची नेमकी काय भूमिका आहे, या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं का आणलं हा प्रश्न मी नेहमी उपस्थित करतो. लोकांनी मतदान करून आपल्या मताच्या शिक्क्यामधून हे सरकार त्यांनी स्थापन केलेलं नाही, हे मी वारंवार सांगतोय. तरी सुद्धा कायद्याच्या भाषेमध्ये हे सरकार आलं. आता कसं आलं याचा आपण सारखा आता दर वर्षभर आपण याचा अभ्यास करत राहू. तर हे सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टी जी मातृसंस्था वगैरे आहे त्या संघाच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडवायचं आहे किंवा या राज्यामध्ये असंख्य जाती जमातीचे लोक जे गुण्या गोविंदानं या राज्यामध्ये राहतात, अनेक भागातले लोक आपापली संस्कृती, आपापला धर्म, आपापला स्वभाव, आपापल्या चालीरीती या सगळ्या गोष्टी जपत ते महाराष्ट्रामध्ये राहतात. परंतु संघाच्या लोकांना महाराष्ट्रामध्ये असं काही वेगळं घडवायचं आहे का? महाराष्ट्रातल्या मुंबईविषयी संघाच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे? त्यांना मुंबई तोडायची आहे का? मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे का? मराठी भाषेचं महत्त्व कमी करायचं आहे का? मराठी भाषा संघाला सहन होत नाही का? मराठी भाषेला कमी लेखण्याचं काम भाजपच्या आणि संघाच्या लोकांना करायचं आहे काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण हे जे भैयाजी जोशी आहेत संघाचे कार्यवाह, हे महोदय असं म्हणालेले आहेत की मुंबईमध्ये जर तुम्हाला आता राहायचं असेल तर तुम्हाला मराठी आली पाहिजे असं काही नाही. गुजराती आली असली तरी तुम्हाला चालते, हिंदी येत असेल तरी चालते. याचा नेमका अर्थ काय आहे की ज्या त्या राज्यामध्ये भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर राज्य निर्मिती झाली असेल तर ज्या राज्यामध्ये ज्या नागरिकाला राहायचं आहे त्या नागरिकाला त्या राज्याची भाषा आली पाहिजे हा संकेत आहे. आणि भैयाजी जोशी सारखे लोक असं सरळ सांगतात की मुंबईमध्ये तुम्हाला आता मराठी आली पाहिजे असं काही नाही, किंवा मराठी नाही आली तर तुमचं ते चालू शकतं, असं विधान त्यांनी का केलं असावं? या विधानाच्या पाठीमागचा त्यांचा हेतू काय आहे? असं विधान जेव्हा बाहेर आलं तेव्हा राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी या विधानाचा निषेध केला. महाविकास आघाडीचे लोक तर हुतात्मा स्मारक मंदिरात जाऊन तिथे त्यांनी आदरांजली पुनश्य हुतात्म्याला वाहिली. आणि ज्या कष्टाने तुमच्या प्राणांचं बलिदान देऊन तुम्ही मुंबई मिळवलेली आहे महाराष्ट्राला, त्या मुंबईवर कसल्याही पद्धतीचे आच आम्ही येऊ देणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली. इकडे देवेंद्र फडणवीस साहेब मात्र आपल्या प्रचंड बुद्धिवान आहेत. ते मी नेहमी म्हणत असतो. फक्त एक गोष्ट आहे देवेंद्र फडणवीसांची की त्यांना असलेली जी बुद्धी आहे, त्यांच्याकडे असलेले जे शाब्दिक कौशल्य आहे, विद्वत्ता आहे, या विद्वत्तेचा, बुद्धीचा, ज्ञानाचा उपयोग ते विधायक कामासाठी करत नाहीत किंवा राज्यहितासाठी ते करत नाहीत. ते स्वतःच्या स्वार्थासाठी, पक्षाच्या स्वार्थासाठी करत असतील. त्याने एक विधान केलं की भैयाजी जोशींचं हे विधान मी ऐकलेलं नाही. म्हणजे त्यांना जेव्हा जे विधान सोयीचं नसतं
तेव्हा ते सरळ सांगून मोकळे होतात की हे विधान मी ऐकलेलं नाही, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली. परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भैयाजी जोशी यांच्या या विधानाचा निषेध होतोय की महाराष्ट्रातला माणूस, संघाचा सरसंघ कार्यवाह या पदावर काम केलेला माणूस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं अशा पद्धतीनं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न जर तो करत असेल तर त्यांचा शेवटच्या शब्दामध्ये निषेधच केला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आपण मोदीजींचं कौतुक केलं होतं आणि मग आता आपण मराठीला चांगले दिवस येतील, मराठीचा सन्मान वाढेल, मराठीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद होईल, या सगळ्या गोष्टी आपण बोलत होतो. आणि त्याच आनंदामध्ये आपण दिल्लीचं साहित्य संमेलन केलं, त्याच आनंदामध्ये आपण मराठी भाषा दिन, काल गौरव दिन आपण साजरा केला. आणि आज संघाने अशा पद्धतीनं मराठी भाषेचा अवमान करणारं विधान केलेलं आहे. खरं म्हणजे हा केवळ मराठी भाषेचा अवमान नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे, मराठी माणसांचा हा अवमान आहे. महाराष्ट्रातली मराठी माणसं ही एकजूट राहू नयेत, त्यांच्यामध्ये फूट पडली पाहिजे. परप्रांतीय आणि मराठी यांच्यामध्ये संघर्ष झाला पाहिजे, मराठी आणि अमराठी यांच्यामध्ये संघर्ष झाला पाहिजे, धर्मात संघर्ष झाला पाहिजे, जातीमध्ये संघर्ष झाला पाहिजे. महत्त्वाच्या मुद्द्यावरून सरकारचं लक्ष किंवा धोरणकर्त्यांचं लक्ष जे आहे हे महत्त्वाच्या मुद्द्यावर न ठेवता तिसरीकडे घेऊन जाण्याचं काम अशा पद्धतीची विधानं करून भारतीय जनता पार्टी अतिशय काय म्हणतो आपण त्याला, प्लॅनिंग करून अशा पद्धतीची विधानं ते करतायत. खरं तर महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये अत्यंत गंभीर असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जातोय. तो नागपूरचा जो कोणी पत्रकार होता, छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी गैरउद्गार काढणारा, शंभूराजाविषयी गैरउद्गार काढणारा, याचा पत्ता या महाराष्ट्राच्या सरकारला अजून लागलेला नाही. हा पळून गेला तो कुठे? मध्य प्रदेशमध्ये गेला. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, तरी सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारला, महाराष्ट्राच्या पोलिसांना हा नागपूरचा जो कोणी पत्रकार आहे तथाकथित ज्यांनी अशा पद्धतीचे गैरउद्गार काढले, तो सरकारला सापडत नाही. आणि त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणतात सभागृहामध्ये की त्यांनी कोर्टामधून या सगळ्या त्यांच्या अटकेला स्थगिती मिळवलेली आहे, असंही ते विधान करतात. किंवा तो चिल्लर मनुष्य आहे, त्याचं काय एवढं महत्त्व आहे, अशा पद्धतीचं विधान ते करतात. मग तो एवढा चिल्लर आहे तर त्याला अटक का केली जात नाही? की महाराजांबद्दल बोललाय त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना या गोष्टीचं काहीच वाटत नाही का? हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय संतोष देशमुखच्या खुनाचे जे फोटो महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाले, हे फोटो मुख्यमंत्र्याकडे, सरकारकडे याअगोदरच होते, तर हे सरकार का गप्प बसलं? त्यांनी धनंजय मुंडेला आपल्या मंत्रिमंडळातून का काढलं नाही? या प्रश्नाकडून लक्ष विचलित करण्यासाठी किंवा भारतीय जनता पार्टीचेच एक मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री, ते एका महिलेला आपले नग्नावस्थेचे काही फोटो इमेजेस पाठवतात आणि त्यावरून वादंग उठला असताना या सगळ्या प्रकारावरून महाराष्ट्राचं लक्ष दुसरीकडे हटवण्यासाठी भैयाजी जोशीसारखा मनुष्य मराठीच्या विरोधामध्ये भाष्य करतो. आणि मुंबईमध्ये जे की परप्रांती पोटापाण्यासाठी आपल्या राज्यामध्ये आले, आपल्या मुंबईमध्ये आले, त्याने आपली वस्ती निर्माण केली, त्यांची संख्या वाढली, तर अशा लोकांना आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी त्यांना चुचकारण्याचा किंवा मराठीच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं विधान करण्याची हिंमत भैयाजी जोशी यांनी केलेली आहे. संघ स्वतःला कितीही राजकारणापासून आम्ही अलिप्त आहोत आणि राष्ट्र निर्माणाचं काम करतो वगैरे काही थापा मारत असतो, तर राष्ट्र निर्माण नाही तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्येच मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न किंवा मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न किंवा मुंबईमध्ये परप्रांतीय आणि मराठी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल, अशा पद्धतीची विधानं संघाच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याकडून होत आहेत आणि ती झाली सुद्धा आहे. या प्रकाराचा निषेध देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही, या प्रकाराचा निषेध भारतीय जनता पार्टीने केला नाही किंवा
त्यांच्या अडचणीचे जे जे विषय समोर येतात सरकारच्या अडचणीचे, त्यावर आपलं बुद्धीचा काहीतरी खेळ करून शब्दप्रयोग करून ते विषय टाळण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सारखं करतायत. तो नागपूरचा पत्रकार हा देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचा आहे अशी चर्चा असल्यामुळं त्याला पद्धतशीरपणे त्यांना संरक्षण दिलं गेलं किंवा त्याला पद्धतशीरपणे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले अशी चर्चा आहे. तो राहुल सोलापूरकर तोही बोलला त्याच्यावरही कारवाई नाही अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं हे सरकार एका विशिष्ट विचाराच्या लोकांना किंवा त्यांच्या संघाच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळ असलेल्या लोकांना वाचवण्याचं काम करत आहे. या सरकारला महाराष्ट्राचं मराठी जनतेचं काहीही पडलेलं नाही हे आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्राचं सध्या अधिवेशन सुरू आहे आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सुरू आहे. राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना एखादा आमदार या सर्व प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करतो तेव्हा एखादा मंत्री उठतो आणि शेतात बोलावं, गुराख्यानं बोलावं अशा पद्धतीनं, म्हणजे जनावरांच्या पाठीमागे जाणारी माणसं सुद्धा असल्या खालच्या दर्जाच्या भाषेत बोलणार नाहीत तसा एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री बोलतो आणि त्या आमदाराच्या आजोबापर्यंत त्याच्या घरापर्यंत जाण्याची हिंमत या सरकारमध्ये करतो. अशी परिस्थिती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या डोक्यावर बसलेलं हे जे सरकार आहे हे सरकार महाराष्ट्राचा जो धर्म आहे ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो, या महाराष्ट्र धर्माला संपल्याशिवाय शांत राहणार नाही की काय असा प्रश्न आता सर्वांच्या मनामध्ये उपस्थित होतो आहे. आम्ही भैयाजी जोशी यांनी जे विधान केले मुंबईच्या बाबतीमध्ये आणि मराठीच्या बाबतीमध्ये त्यांच्या विधानाचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. भारतीय जनता पार्टीने भैयाजी जोशींच्या विधानाचा निषेध करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भैयाजी जोशींच्या विधानाचा निषेध करावा किंवा ते नेहमी ज्या पद्धतीनं पुतळे वगैरे जाळतात ना पटापटा घरातून बाहेर येऊन रस्त्यावर, अशा पद्धतीने भैयाजी जोशींचा निषेध करावा अशी मागणी सुद्धा करतो. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.